रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरला जाताना येताना टोल मुक्त असणार आहे. त्यासाठीचा शासन निर्णय 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली आहे. याचं परिपत्रकही शासनाने काढलेलं आहे. त्यामुळे वारीला जाताना येताना पंढरपूरकडे जेवढ्याही मार्गावरून तुम्ही जाल तेवढ्या मार्गावरून तुम्हाला टोल मुक्त असणार आहे. त्यासाठीचे काही नियम अटी घालून देण्यात आलेले. वारकऱ्यांसाठी टोल माफी सुरू झालेली आहे. यावर्षी पंढरपूरला जाता येता टोल माफ असणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून विशेष स्टिकरची सोय करण्यात आलेली आहे. पंढरपूरला जाताना आणि परत येतानाच टोल माफ होणार आहे. वारकऱ्यांसाठी टोल माफी सुरू असणार आहे. त्यासाठी वारकऱ्यांना वाहनावर स्टिकर लावणे तसेच प्रादेशिक वाहन अधिकारी व पोलीस यांच्याकडे नोंदणी याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांचा यावेळी बैठक आयोजित करण्यात आली. सर्वच अधिकारी, पोलीस, मंदिर समिती यांच्यासोबत आढावा बैठक घेतला. यंदाच्या एकादशीने अतिशय चांगले नियोजन केले असून वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे याचा विचार करून नियोजन केले. VIP पेक्षा वारकरी महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा संरक्षण केले पाहिजे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. 16 जुलैला आषाढी एकादशी आस लावून असलेल्या आषाढी वारी सोहळा 2 मोठ्या उत्साहात पार पडतो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालख्या 15 जुलै 2024 पंढरपूरमध्ये पोहोचतील. नंतर 16 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आता सर्व पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही कदाचित जाता विचार करत असाल तर तुमच्या गाडीला टोल प्लाझा लागेल, म्हणून तुम्ही ट्रॅफिक पोलीस किंवा RTO ऑफिसची संपर्क साधून स्टिकर घ्यायचं. ते स्टिकर आपल्या गाडीला लावायचे. त्याच्यामध्ये तुमची संख्या किती वाहनांची, तुम्हाला कुठलाही टोल लागणार नाही आहे. वारकऱ्यांसाठी किंवा जे लोक दर्शनाला पंढरपूरला जाणार आहेत सर्वांसाठी असणार आहे. आज या परिपत्रक काढून याला मंजुरी देण्यात आलेली आहे. या परिपत्रकामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सर्व विविध त्या सर्वांकडे हे स्टिकर उपलब्ध असतील. महाराष्ट्रातून पंढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यावर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधित पोलीस ठाणे इत्यादीकडे अनुषंगाने कूपन पास प्राप्त करून घ्यावेत. महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरकडे जाणारे भाविक वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील सर्व शहरातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक विभागात शाखा चौकीतून भाविकांच्या मागण्याप्रमाणे पथकर टोल फ्री पासचे वाटप करण्यात यावे. ग्रामीण पोलीस RTO यांच्या मार्फत दिले जाणारे कुपन्स पावती याची संख्या बाबतीत एकत्रित माहिती संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभागास कार्यान्वयन यांना माहितीकरिता सादर करावी, जेणेकरून भाविक व वारकरी यांना टोलमधून सवलत दिल्यानंतर संबंधित पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन व हँड होल्डिंग मशीन वापरण्यात यावे, ज्यामुळे या कालावधीत पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी होणार नाही.